तो तिच्यावर खूप प्रेम करायचा, पण त्याच्याकडे तिच्यासाठी वेळ नव्हता. आणि हाच त्यांच्या नात्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम बनला. लग्नानंतर सुरुवातीला सगळं परफेक्ट होतं. तो तिच्यासाठी वेळ काढायचा, दोघं तासनतास बोलायचे. ती खूप खुश होती. तिला वाटायचं माझा पार्टनर परफेक्ट आहे. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. त्याचा कामाचा प्रेशर वाढला. लेट नाईट कॉल्स, ऑफिस टेन्शन. तो घरी यायचा, पण मेंटली तो तिथे नसायचा. ती बोलायची, तो म्हणायचा. ती वाट बघायची, तो बिझी असायचा. हळूहळू तिच्या मनात एकच भावना वाढत गेली, त्याला आता माझी गरज नाही. ती ओव्हरथिंक करू लागली. तो बदललाय, तो दूर जातोय. एक दिवस ती रडत म्हणाली, तुला माझ्यासाठी वेळच नाही. तो चिडून म्हणाला, मी हे सगळं आपल्या फ्युचरसाठी करतोय. दोघंही बरोबर होते, पण दोघंही एकमेकांना समजत नव्हते. आणि त्या मिसअंडरस्टँडिंगमध्ये त्यांचं नातं तुटायला लागलं. एक दिवस तो घरी आला. घर खूप शांत होतं. ती बोलत नव्हती, ती कंप्लेन करत नव्हती, आणि तेच त्याला जास्त दुखलं. तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, तू गप्प का आहेस? ती हळूच म्हणाली, मी थकली आहे, एक्सप्लेन करून. त्या दिवशी त्याला पहिल्यांदाच जाणवलं की तो पैसे कमावण्यात इतका बिझी झाला होता की त्याने नातं हरवायला सुरुवात केली होती. तो शांतपणे तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, सॉरी, मी तुझ्यासाठी वेळ काढू शकलो नाही. ती काहीच बोलली नाही, कारण तिला वर्ड्स नको होते. तिला फील हवं होतं. त्याने फोन बाजूला ठेवला, टीव्ही बंद केला आणि म्हणाला, आजपासून काम इम्पॉर्टंट आहे, पण तू त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहेस. ती हळूच त्याच्याकडे बघून हसली, कारण तिला फक्त एकच गोष्ट हवी होती, त्याचं अटेन्शन. त्या दिवशी दोघं तासनतास बोलले. ना फोन, ना डिस्ट्रॅक्शन, फक्त एकमेकांसोबत वेळ. आणि हळूहळू त्यांचं नातं पुन्हा